येवल्यातील कोटमगाव जवळील पुलावर पाणी शिरलेलं आहे। वाहत्या पाण्यातून वाट काढताना भाविकांना कसरत करावी लागली। कोटमगाव येथील जगदंबा माता यात्रोत्सव सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी आले आहेत। मात्र पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे भाविकांची तारांबळ ही उडालेली आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी। पाहूयात। येवल्याचे ग्रामदैवत महाकाली महालक्ष्मी महासरस्वती अशी त्रिकोणात्मक रूप असलेल्या जगदंबा मातेचा नवरात्रोत्सव चालू आहे। आपण या ठिकाणी आलो। आपण माझ्या पाठीमागे बघू शकता की अंधरसुलकडून कोटमगाव देवी मंदिराकडे जाणारा रस्ता, या रस्त्यावर पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। अक्षरशः जीवघेणा कसरत येथे येणारे जाणारे भाविक करताय या भर पाण्यातून। नक्कीच बघितलं तर दुसरीकडे बघितलं तर अक्षरशः या आलेल्या पूर पाण्यामुळे अक्षरशः एक इथे शौचालय वाहन लावलं होतं, ते वाहन देखील वाहून गेलेले। नक्कीच बघितलं तर हा अंधरसुलकडून जो देवीच्या मंदिराकडे रस्ता जातो, कोटमगाव गावामध्ये जो रस्ता जातो, त्या रस्त्यावर या पुलावर भयावह पाणी वाहत असून अक्षरशः कोटमगाव यात्रा उत्सव सुरू आहे। मात्र हा पाणी वाहत असल्याने अक्षरशः येथील भाविक असो नागरिक असो या पुलावरून ये जा जीवघेणा प्रवास करताय। मात्र या पुलावरून पाणी वाहत असल्याने नक्कीच इथे प्रशासन कधी लक्ष देणार व हे जे भाविकांचा जीवघेणा प्रवास कधी थांबणार हे नक्कीच बघणं महत्त्वाचे ठरणार आहे। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।